नमस्कार मित्रांनो दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती जर का तुमची नोंदणी झालेली असेल तर मित्रांनो तुम्हाला मेरी पहचान प्रणालीद्वारे आपलं अकाउंट जे आहे ते व्हेरीफाय करावं लागतं। व्हेरीफाय कशाप्रकारे करायचं याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो जर का तुम्ही तुमचं प्रोफाईल व्हेरीफाय केलं नाही तर मित्रांनो तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ जो आहे तो भेटणार नाही आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्रोफाईल जे आहे ते व्हेरीफाय करावं लागणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती। तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला divyangsahayak.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। इथे आल्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर किंवा UID नंबर टाकून OTP तयार करण्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर एक OTP येईल, आलेला OTP एंटर करून साइन इनवरती क्लिक करा। याच्यानंतर मित्रांनो आपला अशा प्रकारे प्रोफाईल दाखवेल, ज्यामध्ये आपल्याला मेरी पहचान सुरू करा म्हणून एक ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता सुरू करा हा एक ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथं आपलं जर का डिजिलॉकरवरती अकाउंट असेल तर मित्रांनो टाकायचं आहे, नसेल तर न्यू युजर साइन अप करून अकाउंट खोलून घ्यायचं आहे। जर अगोदरच अकाउंट असेल मित्रांनो तर आपण मोबाईल नंबर त्यानंतर मित्रांनो आपण आधार नंबरच्या साहाय्याने सुद्धा करू शकता। आधार आयडीमध्ये क्लिक केल्याच्यानंतर इथं सिलेक्ट आधार पॅन किंवा ट्रायंगल असेल कुठला एक प्रकार निवडा। त्यानंतर ईमेल आयडी आणि पिन विचारेल, तर यासाठी तुम्हाला पिनलेस ऑथेंटिकेशन करायचं, साइन इन करायचं आहे। याच्यानंतर जो मोबाईल नंबर लिंक असेल तुमच्या डिजिलॉकरला त्याच्यावरती एक OTP येईल, OTP आल्याच्यानंतर साइन इन करा। याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं पॅन व्हेरिफिकेशन रेकॉर्डवरती तशा प्रकारे टिक मारून अलावरती क्लिक करायचं आहे। अलावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला प्रोसेसिंग युअर रिक्वेस्ट प्लीज वेट, थोडी वाट बघायची आहे। कुठल्याही प्रकारचं मित्रांनो बॅक किंवा रिप्लेस घ्यायचे नाहीत। इथं पाहू शकता रिडायरेक्ट बॅक टू रिक्वेस्ट पाहू शकता। इथं मित्रांनो तुमचं जे अकाउंट आहे ते पाहू शकता प्रोफाईल इज व्हेरीफाईड झालेले आहे। त्यानंतर मित्रांनो इथं या कोपऱ्यामध्ये पाहू शकता व्हेरीफाईडसुद्धा ऑप्शन आलेला आहे। यामध्ये मित्रांनो तुमचा जे आधारचा फोटो आहे ते फोटोसुद्धा इथं ऑटोमॅटिकली घेण्यात आलेला आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुमचं इथं व्हेरीफाय झालेलं आहे। जर मित्रांनो तो इथं दुसरीच माहिती जर काही असेल, तुमचा फोटो नसेल तर पुन्हा प्रमाणीकरण करा। याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपण पुन्हा एकदा आपलं अकाउंट जे आहे ते व्हेरीफाय करू शकता। तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आपलं डिजिलॉकरमध्ये आपलं मेरी पहचानद्वारे व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। यानंतर मित्रांनो तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ यामध्ये भेटेल। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।